ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी वारंवार केली जात आहे. तरी देखील शासन दरबारी मराठा समाजाच्या आरक्षण विषयावर योग्य तो प्रतिसाद दिला जात नाही. म्हणून 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंतरवाली सराटी येथून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाकरता राज्यभरातून मराठा समाज बांधव सामील होणार आहेत. इतकेच नाही तर सोलापूर शहर जिल्ह्यातून जवळपास 25,000 मराठा बांधव सामील होतील, अशी माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई येथे होणाऱ्या संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाकरता व त्यांना समर्थन व त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातून 25,000 वाहनांच्या ताफ्यासह आम्ही 27-28 रोजी मुंबईच्या दिशेने निघत आहोत. त्याच्यामध्ये 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत, माल वाहतुकीच्या गाड्या आहेत, ट्रॅक्टर आहेत, पाण्याचे टँकर आहेत, ॲम्ब्युलन्स आहे. अशा प्रकारे भक्कम तयारी आम्ही सोलापूर जिल्ह्यातून केली असून एक बुलंद नेतृत्व मराठा आरक्षणाच्या 42-43 वर्षाच्या लढ्याला न्याय द्यायच्या मागणीवर ठाम असताना सरकार ज्या प्रकारे आमची हेळसांड करते, शासन दरबारी संविधानातले 58 लाख नोंदी सापडलेत. हैदराबाद गॅजेट, मुंबई गॅजेट, सातारा गॅजेट लावतो म्हणून यांनी नादी लावलेलं आहे. शिंदे समिती सारखी समिती स्थापन करून माजी न्यायमूर्तीला त्याच्यावर बसवलंय. पण तरी समाजाला न्याय न देण्याची भूमिका शासनाची आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी व समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उद्याच्या 29 तारखेला पूर्ण ताकदीने सोलापूर शहर व जिल्ह्यातून आम्ही सकल मराठा बांधव सामील होणार असून मराठा बांधवांना आवाहन करतोय की असं इमानदारीचे नेतृत्व वर्षानुवर्षे समाजानं ज्या राजकारण्यांवर प्रेम केलं, त्यांना मोठं केलं, त्या सगळ्यांनी आज आंदोलनाकडे पाठ फिरवले असून संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील ज्या ताकदीनं मैदानात उतरले, त्या ताकदीनं समाजाने त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं सर्व जिल्ह्यातून सर्व समाज बांधवांना आवाहन करतोय.